शेतकरी बांधवांनो, आत्ताची महत्त्वाची बातमी. राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचं प्रमाण वाढणार आहे. तो पाऊस विजांच्या कडकडाटामध्ये राहणार असून आता काय परिस्थिती नेमकी आता आपल्याला राज्यात बघायला मिळेल या संदर्भातील एक अंदाज आपण बघण्याचं काम करणार आहोत. यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. काल, परवा आणि आज देखील बऱ्याच भागात पाऊस राज्यात झाला. आजच्यापेक्षा काल बऱ्याच ठिकाणी रोज राज्यामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली हे सगळ्याला माहिती आहे. काही ठिकाणी शेतामध्ये पाणी साचेपर्यंत पाऊस झाल्याचं बघायला मिळालं. ऐन उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यासारखा पाऊस पडत चाललेला आहे. काही ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. पण एवढंच की सगळीकडे पडत नाहीये, पण जिथे पडतोय तिथे खूप पडतोय. पण आता पावसाचं प्रमाण खूप वाढण्याची भीती आहे आणि हा पाऊस मोठ्या प्रमाणात राज्यात आता जे आहे ते आपल्याला तीव्रता दाखवू शकतो. चक्रीवादळाबाबत काय अंदाज आहे ते देखील आपण बघणारच आहोत. यासाठी आता शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, म्हणजे तुम्हाला रोज हवामान अंदाज बघायला मिळेल. तर चला संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण पाहूयात. तर बघा शेतकरी बांधवांनो, आता राज्यामध्ये विजांच्या कडकडाटामध्ये पावसाचं पुन्हा एकदा आगमन होणार आहे. पावसाळा जवळ येतोय. मान्सून पूर्व पाऊस हजेरी लावणार आहे. धो पाऊस राज्यामध्ये आता बघायला मिळणार असून विजांचं प्रमाण, वादळी वारा, गारपीट अशा प्रकारचे हे पावसाचं स्वरूप आपल्याला राज्यात हाहाकार आपल्याला जे आहे ते करताना दिसणार आहे. राज्यामध्ये नेमक्या कोणत्या भागामध्ये पावसाचा धुमाकूळ बघायला मिळेल सर्व अंदाज या ठिकाणी आपण बघणार आहोत. कारण आता हा जो बंगालचा उपसागर आहे, याच बंगालच्या उपसागरातून जास्त पाऊस आपल्याला आपल्या या महाराष्ट्र राज्यामध्ये बघायला मिळणार आहे. गेल्या वर्षी सगळ्यात जास्त पावसाचं प्रमाण या बंगालच्या उपसागरातून महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळालेलं होतं आणि मोठमोठे पाऊस हे महाराष्ट्रात झाले होते. त्यापेक्षा अधिक प्रभाव विदर्भ मराठवाड्यात होता. कोकणापेक्षा जास्त पाऊस मराठवाड्यालाच पडल्यासारखी परिस्थिती गेल्या वर्षी बघायला मिळाली. आता बघा उन्हाळ्यामध्ये ऐन मे महिन्यामध्ये पुन्हा तुफान पाऊस बघायला मिळणार आहे. मोठं चक्रीवादळ तयार होण्याचा अंदाज असून बंगालच्या उपसागरामध्ये हालचालींना वेग आलेला आहे आणि राज्यामध्ये पावसाचं प्रमाण आता वाढणार असून कोणत्या तारखेला पाऊस वाढणार आहे आणि कोणत्या तारखेपर्यंत पाऊस राहणार आहे ते तुम्हाला दाखवणार असून पुढच्या 4 ते 5 दिवसाचा अंदाज आपण बघणार आहोत. यासाठी तुम्ही फक्त आता शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचं काम करा आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला तर तुमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस नेमका कसा राहणार आहे, तुमच्या जिल्ह्यात चक्रीवादळाचा तडाखा बसणार आहे का, की चक्रीवादळ न येता फक्त अवकाळी पावसाचं प्रमाण आता बघायला मिळणार आहे, अशी संपूर्ण माहिती आता आपण या ठिकाणी बघणार आहोत. यासाठी लक्ष द्या. बघा आता हे पावसाचं प्रमाण राज्यातील 1-2 जिल्ह्यात नाही तर बऱ्याचपैकी भागामध्ये महाराष्ट्रातील बरेच भाग असे आहेत की त्या ठिकाणी आता जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे. शेती कामे लवकर उरकून घेण्याचा प्रयत्न करा. लवकर शेती कामे आता जे आहे ते आता तुम्ही शेती कामाच्या तयारीला जर अजून कोणी लागलं नसेल किंवा शेती कामाला तुम्ही लागला असाल तर लवकरात लवकर ते उरकून घेण्याचं बघा. कारण की एकदा पाऊस सुरू झाला तर हा खूप दिवस पाऊस राज्यामध्ये पडणार आहे, हजेरी लावणार आहे आणि धुमाकूळ घालणार आहे. तर चला आता कशा पद्धतीचा पाऊस राहणार आहे सर्व काही अंदाज या ठिकाणी आता आपण पाहूया. तर बघू शकता शेतकरी बांधवांनो, आता या ठिकाणी आपण अंदाज बघण्याचं काम करत आहोत. राज्यातील विविध भागांमध्ये पावसाचं प्रमाण आता चांगलंच बदलणार आहे. सर्वात आधी आजची परिस्थिती बघूया, त्यानंतर उद्या, परवा आणि पुढच्या 4-5 दिवसात कसं वातावरण राहील ते आपण बघण्याचं काम करणार आहोत. बघा इकडे भारतामध्ये पावसाने आता हजेरी लावायला सुरुवात केली. बघा समुद्रामार्गे भारताच्या बॉर्डरला पाऊस धडकलेला आहे आणि भारतातील इकडे काही भाग असे आहेत की त्या भागामध्ये पावसाने तुफान हजेरी लावायला आता सुरुवात केलेलं आहे. बघा आता नेमका कोणत्या भागामध्ये पाऊस या ठिकाणी सुरू होत आहे, तर इकडे भारताचे जे आसपासचे बाउंड्री लगतचे समुद्राच्या जवळचे जे भाग आहेत या ठिकाणी पाऊस आता जे आहे ते सुरू झालेला आहे. यामध्ये आता चेन्नईच्या भागामध्ये तुफान अति भयानक पाऊस पुढच्या 3 तासात दाखल होणार असून समुद्रातून मोठं पावसाचं वातावरण भारताच्या दिशेने सरकू लागलेलं आहे. मोठ्या प्रमाणात एकदम गतीने भारताला हे वातावरण धडक देत असून चेन्नईमध्ये पुढच्या 2-3 तासात मोठं पावसाचं वातावरण धडक देईल आणि तुफान पाऊस बघायला मिळेल. वेलोरेचा भाग जो आहे त्या भागात पावसाने अक्षरशः थैमान घातलेला आहे. अक्षरशः शेतामध्ये पाणी साचून नदी नाल्यांना पाणी येईल असा पाऊस इकडे सुरू झालेला आहे. बघा मग आता अशा पद्धतीचं वातावरण लवकरच राज्याकडे पण येणार आहे. आता लवकरच जर विचार केला तर इकडे भारताचे बाउंड्री लगतचे काही भाग आहेत. या भागामध्ये बघा तमिळनाडू राज्य असेल, चेन्नईचा भाग असेल, या ठिकाणी पाऊस आता थैमान घालायला
सुरुवात करत असून या ठिकाणी पाऊस दाखल झालेला आहे आणि आता हा पाऊस पुढे पुढे सरकत चाललेला आहे। जर हे वातावरण तीव्र कमी झालेलं नाही म्हणजे आता याची तीव्रता आता तर खूप आहे, हे काही कमी झालेलं नाही आणि याची तीव्रता अशीच राहिली आणि हे पुढे पुढे सरकत जर आलं तर मग महाराष्ट्रामध्ये पण खूप पाऊस पडेल। पण बघा तसं होईल का, तर यामध्ये आता हे अंतराने खूप लांब आहे आणि हे वातावरण जर याच ठिकाणी जास्त पडून विरघळून गेलं तर या वातावरणाचा परिणाम महाराष्ट्रात पडायचा नाही, पण जे दुसरं वातावरण सक्रिय होणार आहे अवकाळीचं ते मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये धुमाकूळ घालेल आणि राज्यामध्ये जोरदार पाऊस त्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळेल। या ठिकाणी लक्ष द्या, शेवटपर्यंत अंदाज बघा। जो बंगालचा उपसागर आहे एकदम प्रचंड विजांचा कडकडाट म्हणजे 5-5 मिनिटाला 10-10 मिनिटाला 2-2 4-4 विजा अशा कडकत आहेत। अशी परिस्थिती इकडे बंगालच्या समुद्रामध्ये निर्माण झालेली आहे आणि अति भयानक पाऊस बंगालच्या समुद्रामध्ये निर्माण झालेला असून हा पाऊस आता भारताकडे येत आहे। भारतातील बऱ्याच राज्याला वेढा घालत असून तमिळनाडू केरळकडे देखील आता जाण्याची शक्यता दाट असून केरळच्या देखील बऱ्यापैकी भागामध्ये या पावसाचं मोठं थैमान आपल्याला बघायला मिळू शकतं। यामुळे शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं सतर्क राहायचं आहे, कारण की आता हा पाऊस खूप जोरदार आहे, विजा आहेत, गारपीट आहे, वादळी वारा आहे आणि तुफान पाऊस आहे। त्यामुळे सतर्क राहणं पण खूपच गरजेचं हे ठरू शकतं। बघा आता ही बंगालच्या उपसागरातली आपण परिस्थिती बघितली आहे, मग आता महाराष्ट्रात नेमकं कधीपासून वातावरण तयार होणार आहे? महाराष्ट्रात पाऊस आजपासून येणार की उद्यापासून येणार की दुसरी कोणती तारीख आहे? सर्व काही मी या ठिकाणी आता तुम्हाला दाखवणार असून या ठिकाणी आता तुम्ही आपला हा राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचं काम करा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण सविस्तर असा अंदाज पावसाचा बघायला मिळेल। तर चला आता या ठिकाणी पाऊस कोणत्या जिल्ह्यात पडणार आहे, पावसाचं हे बंगालच्या उपसागरातील मुसळधार पाऊस अतिवृष्टी पाऊस जो आहे तो हा खरंच महाराष्ट्राकडे येणार आहे का? येण्यासाठी किती दिवस लागतील? 2 ते 3 दिवसामध्ये आपल्या राज्यामध्ये आता पाऊस खूप तीव्र होईल का? संपूर्ण अंदाज या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत। आता तुम्ही राहिलेला व्हिडिओ फक्त लक्ष देऊन पाहत चला। तर बघा शेतकरी बांधवांनो, आता मोठा बदल होत चाललेला आहे। तर चला या ठिकाणी आता सविस्तर असा पावसाचा हवामानाचा अंदाज आपण या ठिकाणी जाणून घेण्याचं काम करूयात। बघा आता श्रीलंकेला देखील पावसाने व्याप्तीने आता वेढा घातलेला असून भयानक पाऊस सुरू झालेला आहे। बघा आता आजची एक परिस्थिती सांगतो, अजून पुढच्या 2 तासामध्ये महाराष्ट्रात स्थानिक लेवलचा पाऊस पडणार आहे। पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूरच्या काही भागामध्ये, पुण्याच्या आसपासच्या भागामध्ये स्थानिक लेवलचं वातावरण तयार होऊन आज पावसाचा अंदाज असून शेतकरी बांधवांनो हा अंदाज लक्षात घ्या। विजांच्या कडकडाटामध्ये पाऊस पुढच्या 1 तासामध्ये काही भागात हजेरी लावणार आहे। यामध्ये राजपूर रत्नागिरीचे भाग आहेत, सतर्क राहा, या ठिकाणी पावसाचा अंदाज राहणारच आहे। त्यानंतर पाटण चिपळूणचे भाग असतील मध्यम ते जोरदार पाऊस विजांच्या कडकडाटामध्ये राहू शकतो, काही ठिकाणी तीव्रता अधिक राहू शकते, त्यामुळे काळजी करू नका, चिंता करू नका। या आसपासच्या एरियामध्ये भागामध्ये पावसाची व्याप्ती आपल्याला राहतानाच बघायला मिळणार आहे। त्यानंतर मुरुड, महाड, भोरचा भाग असेल, या ठिकाणी महाडच्या भागामध्ये, भोरच्या भागामध्ये विजांच्या कडकडाटामध्ये पावसाची हजेरी आपल्याला बघायला मिळणारच आहे। याही ठिकाणी पाऊस राहील, त्यामुळे सतर्क राहा, विजाचा धोका अधिक राहणार आहे। पुण्यामध्ये स्थानिक लेवलला आज पावसाचं वातावरण राहील, स्थानिक स्वरूपाचं वातावरण सक्रिय होऊन आपल्याला तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज बघायला मिळतोय। सातारा, पाटण, चिपळूणच्या भागातील कोणी राहणारे असाल तर या भागात देखील विजांच्या कडकडाटामध्ये पावसाचा अंदाज आहे। पाऊस सगळीकडे नाही पण तुरळक ठिकाणी आहे, तुरळक ठिकाणी जिथे पडेल तिथे विजा वगैरे खूप आहेत, त्यामुळे सतर्क राहायचं आहे। विजांचा कडकडाट, वादळी पाऊस हा राहणार असून तुफान स्वरूपाची पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यामुळे हा अंदाज सर्व शेतकरी बांधवांनी जेवढं होईल तेवढं आता लक्षात घेणं गरजेचं ठरेल। ही गोष्ट तुम्हाला आता लक्षात घ्यायची आहे। अशा प्रकारचा महत्त्वाचा अंदाज बघायला मिळतोय। पण बघा आता खरा पाऊस सुरू होणार आहे, तो म्हणजे राज्यामध्ये आता पुढच्या येत्या काही दिवसांमध्ये तुफान पाऊस अवकाळीचं आपल्याला जे आहे ते थैमान बघायला मिळणार आहे। तर चला आता कोणत्या तारखेपासून ते पावसाचं वातावरण राहील? आज रात्रीपर्यंत पावसाचा अंदाज पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे, त्यामुळे सतर्क राहा। हा पाऊस विजांच्या कडकडाटामध्ये आहे, विजांचा प्रचंड कडकडाट आणि काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। तर चला उद्याची परिस्थिती काय राहील ते आपण बघूयात। उद्या नागपूरला पावसाचा वेढा राहणार असून नागपूर, हिंगणघाटच्या बऱ्यापैकी भागामध्ये विजांसह जोरदार पाऊस राहणार आहे, हलका मध्यम नाही तर जोरदार पाऊस। नागपूर, भंडारा, उमरेडच्या भागामध्ये, कारंजाच्या भागामध्ये अवकाळी पावसाचं थैमान बघायला मिळणार असून शेतकऱ्यांनी सतर्क राहावं। याही ठिकाणी विजांचा पाऊस बघायला मिळणार आहे, विजांच्या कडकडाटामध्ये जोरदार पाऊस
पावसाचा अंदाज राहणार आहे। यामध्ये वर्धा आहे, कारंजा आहे, नागपूर आहे, उमरेड आहे, भंडारा आहे, त्यानंतर अमरावतीचा पण भाग असून अमरावतीच्या भागामध्ये त्यानंतर कोलगाव, देवली, अंजनगाव, गिरगोली, अंदोरी या भागामध्ये वेणीचा भाग आहे, कल्लामचा भाग असेल, धोत्राचा असेल, वर्रा भाग असेल, सरालचा भाग असेल, पारडी माजराचा भाग असेल, त्यानंतर सारथीचा भाग असेल, वेदशीचा भाग असेल, खेरीचा भाग असेल, या भागामध्ये विजांच्या कडकडाटामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता राहणार असून विजांच्या कडकडाटामध्ये पावसाचा अंदाज आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी या ठिकाणी सतर्क राहायचं आहे। विजांच्या कडकडाटामध्ये पाऊस पडणार आहे ही देखील गोष्ट आता सर्व शेतकरी बांधवांनी जेवढं होईल तेवढी लक्षात घ्यावी, जेणेकरून शेतकरी बांधवांनो तुम्ही आता अंदाज लक्षात घ्या, शेतीची कामे उरका। हा जोरदार पाऊस आहे, तर चला आता खरा पाऊस कधी येणार आहे आणि चक्रीवादळ महाराष्ट्राकडे येणार का, तो अंदाज आता आपण पाहूया। तर बघा शेतकरी बांधवांनो, आता विचार जर केला तर परवाचा अंदाज पाहायला गेला तर उद्या पावसाचं वातावरण कसं ते बघितलं, पण आता येत्या 2 दिवसानंतर जर विचार केला तर इकडे पूर्व भारतामध्ये अतिशय जोरदार पाऊस आणि बंगालच्या उपसागरामध्ये श्रीलंका, केरळ, तमिळनाडूच्या दक्षिणेकडील भागांमध्ये जोरदार ते अतिमुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे। पाऊस हा भारतात दाखल मोठ्या प्रमाणात होऊन हजेरी लावणारच आहे। बघा आता 10 तारखेचा विचार केला तर तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज राज्यामध्ये आहेच। 11 तारीख बघा महत्त्वाची असून 11 तारखेला देखील राज्यामध्ये तुरळक ठिकाणी आपल्याला पावसाचा अंदाज बघायला मिळेल। यामध्ये विजांचं कडकडाटाचं प्रमाण अधिक राहणार आहे। 12 तारखेचा विचार करता 12 तारखेला पण आपल्या महाराष्ट्रामध्ये स्थानिक लेवलचं पावसाचं वातावरण राहणार असून विजांच्या कडकडाटामध्ये पाऊस राहणार आहे। ही गोष्ट लक्षात घ्या। मॉडेलवरती जर काही भागात पाऊस दाखवला नसला तरी स्थानिक लेवलचं वातावरण मॉडेल काही दाखवत नाहीत, पण ते वातावरण बनत असतं। जर काळे ढग जमा होऊ लागले, गरमी तीव्र झाली आणि काळ्या ढगातून आपल्याला जे आहे ती बाष्प म्हणजे काळ्या ढगांचं बाष्प एका ठिकाणी जर जास्त जमा होताना दिसत असेल तर समजायचे स्थानिक लेवलनं पाऊस होणार आहे। स्थानिक स्वरूपाचं आपल्याला वातावरण बघायला मिळत असतं आणि त्यातून पाऊस जर आला तर त्यामध्ये पण विजा असतात, त्यामध्ये वादळी वारा असतो। ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे। थोडंफार आभाळ दिसलं की झाडाखाली न थांबता घराकडे जा किंवा योग्य निवारा शोधा, त्या ठिकाणी थांबा, कुठेही झाडाखाली थांबू नका। जनावरांची योग्य काळजी घ्या, योग्य त्या ठिकाणीच बांधा। झाडाखाली जनावरांना पण बांधू नका, कारण झाडाखाली या सध्याच्या मोसममध्ये पावसाच्या विजा जास्त पडण्याचं प्रमाण असतं, त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे। आणि पावसाचं प्रमाण पुढच्या 2-3 दिवसात हळूहळू वाढण्याचा अंदाज आहे, त्यामुळे हा अंदाज लक्षात घ्या। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।